श्री स्वामी समर्थ. मनातील गोष्ट एखाद्याला सांगावी का? ते सांगितल्यानंतर काय होईल? आज स्वामी तुम्हाला स्वतः सांगत आहेत. अरे बाळा, आज मी तुला काहीतरी सांगणार आहे जे तू आयुष्यभर विसरू शकणार नाहीस. तुझ्या मनात एक गोष्ट आहे ज्याबद्दल तू कोणाशी बोललेला नाहीस. तू हसतोस, लोकांमध्ये राहतोस, पण आतून एकटाच आहेस. आणि आज तुला असं वाटतंय ना की ही गोष्ट कोणाला तरी सांगावी. तर बाळा, मन हे खूप विचित्र आहे. ते कधी शांत असतं तर कधी वादळासारखं उठतं. कधी तुला कारण नसताना आनंद देतं तर कधी कारण नसताना रडवतं. आणि त्या मनात काही गोष्टी असतात ज्या तू कुणालाही सांगत नाहीस. बाळा, त्या तू का सांगत नाहीस माहिती आहे? कारण तुला भीती वाटते. कोणी समजणार नाही, कोणी जज करेल, कोणी सोडून जाईल. जर हे खरं वाटत असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा. बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो. एक माणूस होता. तो नेहमी हसायचा, लोकांना मदत करायचा, पण त्याच्या मनात एक मोठं दुःख होतं. तो रोज विचार करायचा, ही गोष्ट कोणाला सांगावी का? एक दिवस त्याने ठरवलं, चल आज मी माझ्या जवळच्या व्यक्तीला सांगतो. पण बाळा, जे झालं ते त्याने कधीच अपेक्षित केलं नव्हतं. श्री स्वामी समर्थ. तुमचा जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्या माणसाने आपलं मन जवळच्या व्यक्तीजवळ उघडलं, सगळं सांगितलं, पण समोरच्या व्यक्तीने त्याला समजून घेतलं नाही. ती व्यक्ती त्याच्यावर हसली आणि काही दिवसांनी तीच गोष्ट त्या व्यक्तीने इतर लोकांपर्यंत पोहोचवली. त्या दिवशी तो माणूस फक्त दुःखी झाला नाही, तर तो पूर्णपणे तुटला. जर तुला वाटत असेल की लोकांवर लगेच विश्वास ठेवू नये तर कमेंटमध्ये लिही, हो, लोकांवर विश्वास ठेवू नये. म्हणून मी तुला सांगतो बाळा, मनातील प्रत्येक गोष्ट सगळ्यांसाठी नसते. काही गोष्टी फक्त समजण्यासाठी असतात आणि काही गोष्टी फक्त सहन करण्यासाठी असतात. तू विचार करतोस कोणीतरी तुला समजून घ्यावं, पण बाळा, सगळ्यांना तुझं मन समजणार नाही. कारण ज्याने दुःख अनुभवलं नाही तो तुझं दुःख कसं समजेल? श्री स्वामी समर्थ. पण याचा अर्थ असा नाही की तू एकटाच आहेस. मी आहे ना, तुझ्या प्रत्येक विचारात, तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये. तुझे हे स्वामी तुझ्या सोबत नेहमी आहे. जर तुला विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी माझ्या सोबत आहेत लिही. पण बाळा, याचा अर्थ असा आहे का की कधीच कोणाला काही सांगू नये? नाही, पण कोणाला सांगावं हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. बाळा, त्या माणसानं ज्यानं आपलं मन उघडलं आणि तो तुटला. पण आज मी तुला सांगणार आहे, तू कोणाला मन सांगावं
आणि कोणापासून दूर राहावं. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईक कर. बाळा, माणूस सर्वात मोठी चूक कधी करतो माहिती आहे का? जेव्हा ज्याला तो आपलं समजतो त्यालाच सगळं सांगतो. आपलं वाटणं आणि आपलं असणं यात खूप फरक असतो बाळा. जर तुलाही कधी असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी, मला अनुभव आहे असं लिही. बाळा, चुकीची व्यक्ती कशी ओळखायची? लक्ष देऊन ऐक. जो तुझं पूर्ण ऐकत नाही, तू बोलतोस आणि तो मध्येच थांबतो, असा माणूस तुझं दुःख समजणार नाही. जो तुझ्यावर निर्णय देतो, तू मन मोकळं करतोस आणि तो म्हणतो तुझीच चूक आहे, असा माणूस तुझ्या जखमीवर मीठ चोळतो. जो इतरांचं गुपित सांगतो, लक्षात ठेव, जो दुसऱ्याचं गुपित तुला सांगतो तो तुझं गुपित इतरांना सांगणारच. जो फक्त फायदा घेतो, काही लोक तुझ्याशी प्रेमानं बोलतात पण आतून ते फक्त तुझा उपयोग करतात. यातला कोणता पॉइंट तुझ्या आयुष्यात घडलाय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता योग्य व्यक्ती कशी ओळखायची ते लक्ष देऊन ऐक. जो शांतपणे ऐकतो, तो तुला थांबवत नाही, तो तुझं पूर्ण ऐकतो, कारण त्याला तुझी काळजी असते. जो व्यक्ती तुझ्यावर न्याय करत नाही, तो तुला दोष देत नाही, तो तुला समजून घेतो. जो तुझं गुपित जपतो, तू सांगितलेली गोष्ट तो आपल्या हृदयात ठेवतो, जगाला सांगत नाही. जो तुला उचलतो, तू खाली असताना तो तुला उचलतो, तुला ताकद देतो. सगळ्यांना अशी व्यक्ती मिळत नाही, पण बाळा, प्रत्येकाला अशी व्यक्ती मिळत नाही. काही लोक शेवटपर्यंत शोधत राहतात पण त्यांना कोणी सापडत नाही. मग काय करायचं? बाळा, जर तुला योग्य व्यक्ती मिळाली नाही तर दुःखी होऊ नको, कारण तुला प्रत्येक गोष्ट सांगायला कोणाची गरज नाही. काही गोष्टी तुला स्वतःच समजून घ्यायच्या असतात, स्वतःच पचवायच्या असतात. जर तुला मजबूत बनायचं ठरवलंस तर कमेंटमध्ये मी मजबूत आहे स्वामी असं लिही. बाळा, तू सतत बाहेर शोधतोस कोणीतरी मला समजून घ्यावं, पण खरं काय आहे माहिती आहे? तुलाच स्वतःला समजून घ्यावं लागेल. तू स्वतःला समजलास तर तुला कोणाचीही गरज भासणार नाही. पण बाळा, एक गोष्ट अजून बाकी आहे. मनातील गोष्ट कधी सांगावी आणि कधी शांत राहावं हा निर्णयच तुझं आयुष्य घडवतो. बाळा, कधी बोलायचं? जेव्हा तुझं मन शांत असतं. रागात, दुःखात, भावनेत बोललेले शब्द जखम बनतात. म्हणून जेव्हा मन शांत असेल तेव्हाच बोल. तू बोलायला तयार असतोस, पण समोरचा ऐकायला तयार आहे का? जर नाही तर तुझं सत्य त्याला ओझं वाटेल. जेव्हा समोरची व्यक्ती तयार असेल तेव्हाच बोल. बाळा, कधी कधी गप्प राहणं हेच सर्वात मोठं शहाणपण असतं. जेव्हा समोरचा समजणार नाही, जेव्हा तुझं गुपित सुरक्षित नाही, जेव्हा बोलण्याने काही बदलणार नाही, तेव्हा शांत राहणं हेच योग्य असतं. आणि बाळा, लोक काय करतात माहीत आहे? ते भावनेत येतात,
आणि सगळं सांगून टाकतात आणि नंतर पश्चाताप करतात. शब्द परत येत नाहीत बाळा. एकदा बोलले की ते कायमचे निघून जातात. बाळा, तुझं मन हे खूप पवित्र आहे. ते प्रत्येकाला दाखवायचं नसतं. तुझ्या भावना, तुझं दुःख, तुझं सत्य हे सगळं तुझ्या आत्म्याचा भाग आहे आणि आत्मा फक्त योग्य ठिकाणी उघड करायचा असतो. जर हा विचार तुझ्या मनाला लागला असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब कर, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. बाळा, जर तुला वाटत असेल की कोणीच समजत नाही तर एक गोष्ट लक्षात ठेव, मी आहे तुझ्यासोबत. तुझ्या प्रत्येक अश्रूत, तुझ्या प्रत्येक विचारात. तुला सगळं कोणाला सांगायची गरज नाही. तू मला सांग, कारण तुझं सर्व ऐकायला हे स्वामी समर्थ नेहमी तुझ्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. भक्त हो, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे फक्त मी एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींचीच कृपा, स्वामींचीच लीला. स्वामींच्या इच्छाशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे, कारण अशक्य ही शक्य करतात स्वामी. ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचणार. श्री स्वामी समर्थ.